ऐन सणासुदीत महागाईने लावले दिवे, कर्जाचा EMI वाढला की कमी झाला? RBI कडून रेपो रेट जाहीर। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या चलनविषयक धोरण समिती MPC ची 3 दिवसाची बैठक 29 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि आज बैठकीच्या शेवटच्या दिवशी समितीचे अध्यक्ष आणि RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दराबाबत माहिती दिली। जून मध्ये 50% कपात केल्यानंतर ऑगस्टच्या आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही। देशातील सणासुदीच्या हंगामात कोट्यावधी कर्जदारांना रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट मध्ये कपातीची अपेक्षा होती, पण देशातील मध्यवर्ती बँकेने असंख्य लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले। RBI ने पुन्हा एकदा रेपो दरात बदल केला नाही। केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीला बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की समितीने धोरणात्मक दरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय बँकेने सलग दुसऱ्या MPC बैठकीनंतर रेपो दरात 5.50% वर अपरिवर्तित ठेवला आहे, तर यावर्षी RBI ने आधीच दर 100 बेस पॉइंट्सने कमी केला असून सर्व 6 सदस्यांनी एकमताने रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला। रिझर्व्ह बँकेच्या MPC बैठकीतील निर्णय रेपो रेट जैसे थे ठेवण्यासोबतच RBI ने आपला धोरणात्मक दृष्टिकोन तटस्थ किंवा न्यूट्रल ठेवला आहे, म्हणजेच मागील निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पूर्णपणे समजून घेण्यासाठी RBI परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे। RBI गव्हर्नर म्हणाले की महागाईचा अंदाज अधिक अनुकूल झाला आहे, परंतु बाह्य अनिश्चितता आर्थिक दृष्टिकोनावर अजूनही ढगाळ आहेत। सरासरी कोर चलनवाढ 2.6% पर्यंत कमी करण्यात आली असून आर्थिक वर्ष 2026 साठी सरासरी कोर चलनवाढ पूर्वीच्या 3.1% वरून 2.6% पर्यंत कमी करण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की जागतिक पातळीवरील आव्हाने असताना चांगल्या मान्सून आणि इतर कारणामुळे पहिल्या तिमाहीत विकास दर चांगला राहिला आहे। रेपो रेट मध्ये कपात नाही। आता कर्जाच्या EMIचं काय होईल? रेपो दर सध्या 5.50% आहे आणि कायम राहिल्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता म्हणजे EMI मध्ये कोणतेही बदल होणार नाही। म्हणजे तुमचे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा EMI जसाच तसा राहील। यामध्ये ना कोणती वाढ होईल ना कपात। उदाहरणार्थ समजा तुमचे 20 वर्षासाठी 60 लाख रुपयांचे गृहकर्ज आहे, ज्याचा व्याज दर 8.5% आहे, ज्याचा मासिक EMI अंदाजे 52,026 रुपये आहे। तर रेपो दरात कपात केली नाही तर हा EMI वाढणार नाही आणि कमीही होणार नाही।